तर ओमराजे बंडू जाधव ही आमची माणसं होती, आमच्या काळजावर घाव झालाय, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. TV9 मराठीशी बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. गेलेल्या लोकांना ऑफर दिली म्हणून जात असतील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील, काय अपेक्षा असेल आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची? नाही, पक्षाकडून अपेक्षा म्हणण्यापेक्षा जे काही घडले आणि तब्बल दुसऱ्यांदा घडले त्यानंतर निश्चितपणे पक्ष संरचनेबद्दल काही बोललं जाईल असं अपेक्षित आहे. आणि मला स्वतःला असं वाटतंय की त्यांनी मराठवाड्यात यावं. ते येतील मराठवाड्यामध्ये, त्यांनी विदर्भात पण एकदा आलं पाहिजे आणि या सगळ्या संबंधी स्वतः फिरून सगळ्या या गोष्टींची माहिती सुद्धा घेतली पाहिजे. संजय दिना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये मुलुंड किंवा इतर भागांमध्ये सभा व्हाव्यात म्हणून जे धडपड दाखवत होते आणि ते घाबरटही आहेत, म्हणजे ते नुसते बदमाश नाहीत तर ते घाबरटही आहेत. काल नुसतं आम्ही घरात घुसण्याची भाषा केली तर संजय दिनाने लगेच पोलीस प्रोटेक्शन, अरविंद भाईंना फोन, भाई मी इथेच आहे, भाई मी इथेच आहे. म्हणजे किती पळपुटे लोक आहेत हे, कसले टायगर आहेत हे, किती पळपुटे आहेत, किती घाबरट आहेत. माझ्या आज्यानं सांगितलेली गोष्ट मला आता कळतीये. जेव्हा आम्ही आज्याला विचारायचो ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरून सैन्य यायचं, मग ढाल छातीवर असण्याच्या ऐवजी ढाल पाठीवर का बरं, तेव्हा आजा सांगत होता की महाराज अत्यंत दूरदृष्टीचे, अत्यंत. त्यांना माहित होतं की येणारा एक असा काळ येईल की शत्रू पुढून येणार नाही नदड्या छातीने, तो पाठीत खंजीर खुपसेल. बंडू बॉस, ओमराजे, शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. आज उद्धव ठाकरे ज्यावेळेस व्यासपीठावरती बोलतील त्यावेळेस सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरेंची आता सध्याची अवस्था काय असेल. म्हणजे आज उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये काय बोलतील? जे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश नाही, ते नीच आहेत, अव्वल दर्जाचे नीच लोक आहेत. कारण एकटी शिवसेना फुटली नाही, TMC पण फुटली, सपा फुटण्याच्या मार्गावर आहे असं ऑनलाईन ऑन इयर कार्यक्रमामध्ये भाजपचा UPचा मंत्री राजभर सांगत आहे. आम आदमी पार्टीचे पण खासदार गेले. त्यामुळे ज्या सगळ्यांनी शिवसेनेसाठी प्रयत्न केले ते लोक सोडून जात आहेत, त्यामुळं ज्या शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी काम केलं त्या शिवसैनिकांना काय सांगायचं हा सवाल सुद्धा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.